या ठिकाणी दक्षिण मुंबईला खासदार मिळावा याकरता आम्ही फिरत आहोत। कारण आज जी दक्षिण मुंबईची परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर असं वाटतं की दक्षिण मुंबईत खासदारच नाही आहे। लोकांची कामं गेले अनेक वर्ष इकडे प्रलंबित आहेत। खासदाराचा चेहरा इकडे लोकांनी बघितला नाही आहे, खासदाराचं काम दिसत नाही आहे, लोकांच्या समस्या तशाच राहिलेल्या आहेत। वरळी परिसरातील झोपडपट्टीवासियांना सातत्याने त्रास सहन करायला लागत आहे, त्यांचं रिडेव्हलपमेंट होत नाही आहे। चाळी तशाच पडलेल्या आहेत, त्यांचं रिडेव्हलपमेंट होत नाही आहे। त्यामुळे वरळीकरांना जी निराशा झाली आहे ती निराशा दूर करण्यासाठी वरळीकरांना खासदार मिळेल यांची अपेक्षा जी आहे ती पूर्ण करण्यासाठी एनडीएचा उमेदवार इकडे निवडून येईल ही मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो। नाही, राहुल नार्वेकर ती पूर्ण जबाबदारी पार पाडेल। जी जबाबदारी राहुल नार्वेकरांचा पक्ष भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर देईल, जी जबाबदारी पक्ष देईल ती मी पार पाडीन। परंतु माझ्यासाठी केवळ एक गोष्ट महत्त्वाची आहे, वरळीकरांचा विकास, दक्षिण मुंबईचा विकास आणि भारतीय जनता पार्टी एनडीए अलायन्सचा विजय। बार 400 पारच्या घोषणा दिलेल्या आहेत, मात्र उद्धव ठाकरे यांनी मगाशी बोलताना आपकी बार भाजप हद्दपार अशा प्रकारच्या घोषणा दिलेल्या आहेत। नाही, काय आहे, ज्यांचं स्वतःचं तडीपार होण्याचा वेळ आला आहे त्यांना असं वाटतं की सगळ्यांनी तडीपार व्हावं, त्यात काय विशेष लक्ष द्यायची गरज नाही आहे। प्रश्न असा आहे, तुमची परिस्थिती काय होती, तुम्ही आज कुठच्या परिस्थितीत आहात आणि तुम्ही या परिस्थितीत का आलात याचं जर तुम्ही आकलन केलं तर कदाचित तुम्हाला सुधारण्याचा स्कोप आहे। पण तुम्हाला तुमच्या चुकाच समजत नाही आहेत, त्याच चुका तुम्ही वारंवार करत राहत आहात। तुम्ही कार्यकर्ते सांभाळू शकत नाहीत, तुम्ही आमदार सांभाळू शकत नाहीत, तुम्ही लोकांना न्याय देऊ शकत नाहीत। असं असताना इतरांना हद्दपार करायच्या गोष्टी करून काय फायदा आहे? नाही, मला वाटतं आपण त्यांच्याबद्दल आता त्यांनी केलेल्या संजय राऊत असतील किंवा उद्धवजी असतील हे त्यांच्या विचारश्रेणीप्रमाणे बोलत असतात, त्यांची इच्छा आहे, त्याच्यावरती मला काय विशेष बोलायची इच्छा नाही। परंतु एवढंच सांगू इच्छितो, जनतेने आपलं मन बनवलेलं आहे, जनतेला माहिती आहे काय करायचं आहे आणि येणाऱ्या काळात दक्षिण मुंबईने सातत्याने त्यांना साथ देऊनही वरळीतील लोकांनी, शिवडीतील लोकांनी गेली 30-30, 40-40 वर्ष त्यांच्या विचाराला साथ देऊनही तुम्ही जी परिस्थिती, हालाकीची परिस्थिती इकडच्या स्थानिक लोकांची केली आहे ती बघितल्यानंतर ही लोक निश्चितपणे वरळी, शिवडी येथील बांधव निश्चितपणे तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही। उल्लेख केला की वरळीमधील काही प्रश्नासंदर्भात उद्या विधिमंडळात बैठक आयोजित केलेली आहे, प्रामुख्याने कुठल्या प्रश्नासंदर्भात आणि कुठेतरी वेळ झाला वाटतं, आचारसंहिता लागायला फक्त 10 ते 12 दिवस शिल्लक आहे, तुमचं लक्ष देण्यामध्ये? नाही, मी आपल्याला पहिली सर्वप्रथम हे सांगू इच्छितो, हे काम काय केवळ निवडणुकीपुरतं केलं जात नाही आहे। आता मी तुम्हाला सांगितलं, पोलीस कर्मचाऱ्यांचा मालकी हक्काचा घराचा विषय आहे, तो विषय मी त्यात विजय प्राप्त होईस तोपर्यंत, तो विषय सुटेस तोपर्यंत मी त्याच्यावर काम करणार। विधानसभा अध्यक्ष म्हणून माझ्या हातात जे अधिकार आहेत त्या सगळ्या पॉवर्सचा, अधिकारांचा वापर करून मी त्यांना हा न्याय मिळवून देणार। आणि तसंच उद्या मी स्लम डेव्हलपमेंट रिलेटेड काही मीटिंग्स लावलेल्या आहेत आणि त्यातून वरळीतील बांधवांना, ज्यांना स्लममधल्या लोकांना, झोपडपट्टीतल्या लोकांना भाडी मिळाली नाही आहेत, जबरदस्ती त्यांच्या झोपड्या, आता जिजामाता नगरमध्ये मी जाऊन आलो, तिकडे डेव्हलपरकडे IODCC नाही पण तो तिकडे घरं तोडतोय जबरदस्ती, त्याविषयी कोणीतरी काम करायला पाहिजे। मी ह्या लोकांना विचारलं, तुमचे स्थानिक आमदार ह्या विषयात लक्ष टाकत नाहीत का? तर त्यांनी मला सांगितलं, आमचे स्थानिक आमदार आजपर्यंत झोपडपट्टीत आलेच नाही आहेत। असं असताना या लोकांची अवस्था काय आहे आणि ती अवस्था बघितल्यानंतर एक लोकप्रतिनिधी म्हणून मी जर त्यांची साथ दिली नाही तर मी कुठेतरी माझ्या जबाबदारी पूर्ण करत नाही असं मला वाटतं। आणि म्हणून वरळीकरांचे, शिवडीतल्या लोकांचे आणि दक्षिण मुंबईच्या लोकांचे प्रश्न सोडवणं हे माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे आणि ते मी करत राहीन। तुम्ही काल देखील उल्लेख केलात, आज देखील उल्लेख केलात, वरळीमध्ये 3 आमदार आहेत परंतु वरळीच्या नशिबात विकास नाही, वरळीमध्ये रामराज्य आणो असं देखील तुम्ही आता म्हणताय। हे बघा, मला महाराष्ट्रातला इतर कोणताही मतदारसंघ दाखवा जिथे एक नव्हे तर विधिमंडळातले 3-3 सदस्य काम करतात किंवा राहतात, काम तर एकही करत नाही आहे इकडे।
असं असताना वरळीतील लोकांना जेव्हा 3 आमदार प्राप्त झाले आहेत, सगळे नगरसेवक त्याच पक्षाचे आहेत, खासदार त्याच पक्षाचा आहे, आणि असं असूनही त्यांना आमदाराचा चेहरा दिसत नाही, त्यांना खासदाराचा चेहरा दिसत नाही, मग इकडे 3 आमदार असून फायदा काय? आणि खरोखर इकडे वरळीत आता रामराज्य आणायची गरज आहे. रामराज्य म्हणजे सत्याचं राज्य. इकडे निवडून दिलेला माणूस सत्यरूपी काम करेल आणि लोकांना न्याय मिळवून देईल असा माणूस वरळीकर निवडून देतील. शेवटचा प्रश्न आता कार्यकर्त्यांना प्रवेश केला, कुठले मोठे नेते भाजपच्या गळ्याला लागणार आहे का आगामी काळात? नाही, गळाला लागण्याचा प्रश्न नाही, पण आपल्याला एवढं नक्की सांगू इच्छितो की महाराष्ट्रातले आणि देशातले अनेक मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यपद्धतीशी अत्यंत प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहेत. आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे या सर्वांना समाविष्ट करून या ठिकाणी या देशात रामराज्य सिद्ध होईल. सर, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहात. खरं तर तुमच्या मतदारसंघात मरीन ड्राईव्ह हा परिसर येतो. मरीन ड्राईव्हवर फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर फक्त एक बाथरूम आहे. पाठीमागच्या काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चहल यांना आदेश दिले होते, मात्र त्या आदेशाला सुद्धा चहल यांनी केराची टोपली दाखवली आहे. अख्ख्या सध्या देशभरातून पर्यटक त्या परिसरामध्ये येतात, मात्र सुधारणा झालेली नाही. आपण मला हा प्रश्न विचारला त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो. आपल्याला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की त्या संदर्भाची निविदा आता 2 दिवसात जाहीर होईल आणि तो कोस्टवरती असल्यामुळे पट्टा CRZ क्लिअरन्सची गरज होती. तो CRZ क्लिअरन्स पण आपल्याला या आठवड्यात मिळून कुलाब्यातील मरीन ड्राईव्हवरती शुभीकरणही होणार आहे. तिकडे आम्ही व्ह्यूइंग गॅलरीही तयार करत आहोत आणि NCPA जवळ आम्ही लेझर शो पण ची व्यवस्था करत आहोत. नरिमन पॉईंट हे मुंबईचं नाक मानलं जातं. अत्यंत सुंदर आणि मुंबईला ओळख देणारा असा परिसर आहे आणि दर्जेदार असं विकास आणि सुशोभीकरणाचं काम आणि तिकडे सिव्हिक अम्युनिटीज, टॉयलेट्स असतील, हे सगळं पुरवण्याचं काम पुढच्या काही दिवसात होताना आपल्याला दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.